नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॉब्लेम सेट 5 आज आपण सुरुवात करणार आहोत. चॅप्टर मध्ये लास्ट पार्ट, त्यामध्ये जेवढी उदाहरणं आहेत ते आपण पार्ट नुसार आपण शिकणार आहोत. पार्ट फर्स्ट आता आपण पाहूया. त्यामध्ये उदाहरण क्रमांक 2 ते उदाहरण क्रमांक 6 पर्यंतची 5 उदाहरणं पाहणार आहोत. दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे, डिटरमाइन वेदर द गिव्हन पॉइंट्स आर कोलिनियर. ए बी सी पी क्यू आर एलिमेंट आर कोलिनियर आहेत का नाहीत, एक रेषीय आहेत का नाहीत हे पाहायचं आहे. आपण दिलेले बिंदू घेतले पहिल्या भागात, त्यांचा स्लोप आपण चेक करूया ए बी चा, पुन्हा बी सी चा चेक करूया. जर तो समान आला तर ते बिंदू एक रेषीय आहेत. ए बी मध्ये -0.5 -2 1 -0 y2 - y1 x2 - x1 मायनस मायनस असल्यामुळे चिन्ह समान बेरीज केली 2.5 मोठ्या संख्येचं चिन्ह -1 -0 1 -2.5 आपल्याला आन्सर मिळालं. स्लोप ऑफ लाईन ए बी. नंतर स्लोप ऑफ लाईन बी सी घेऊया. -3 -0.5 2 -1 माइनस माइनस प्लस -3 प्लस 2.5 2 -1 1 3 मधून 0.5 गेले 2.5 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद 1 उत्तर फक्त 2.5 तेही मायनस मध्ये दोन्ही समान आले. देअरफॉर स्लोप ऑफ लाइन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन बी सी. या दोघांमध्ये पॉइंट बी हा कॉमन पॉइंट आहे ए बी आणि बी सी मध्ये. देअरफॉर पॉइंट बी इज कॉमन इन बोथ स्लोप्स. दोघांमध्ये इथं पण बी आहे, इथं पण बी आहे. देअरफॉर पॉइंट्स ए 0 to B 1 -0.5 C 2 -3 आर कोलिनियर. हे एक रेषीय आहेत कारण ए बी बरोबर बी सी स्लोप समान आहे. यानंतर आपल्याला पी क्यू आर आणि एलिमेंट विचारलेला आहे. आपण काय करूया, या ठिकाणी पी क्यू आर दुसरा सोडवूया. दुसऱ्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे P12 Q2 8/5 C नाही R 6/5. स्लोप ऑफ लाइन PQ आपण चेक केला 8/5 -2/2 -1 8/5 -2 इथं मल्टिप्लाय आणि डिवाइड 5 केलं. 8 2 पंचे 10 छेद दोन्हीकडं 5 आहे. -2/5 याची किंमत आली -2/5 डिवायडेड बाय 2 -1 1 आपल्याला किंमत मिळाली -2/5 स्लोप ऑफ लाइन पी क्यू. यानंतर आपल्याला हवा आहे स्लोप ऑफ लाइन क्यू आर, तो आपण घेऊया. क्यू आर क्यू आर मध्ये 6/5 -8/5 अपॉन 3 -2 डिनोमिनेटर सेम आहे. 6 -8 -2 3 -2 1 आन्सर तेच आलं आपल्याला -2/5. देअरफॉर स्लोप ऑफ लाइन पी क्यू इज इक्वल टू slope of line QR
पी क्यू आणि क्यू आर यांचा स्लोप समान आहे अँड पॉइंट क्यू इज कॉमन इन above slope, therefore P12 Q 2/8 2,8/5 and R 3,6/5 are collinear. या पद्धतीनं हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत हे आपण सिद्ध केलं, कारण पी क्यू स्लोप आणि क्यू आर स्लोप समान आहे. यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणीच लिहू. एल ची किंमत ही आहे. यामध्ये आपण थर्ड पार्ट स्लोप ऑफ लाइन LM 3 minus 2 upon 5 minus 1 is equal to 3 minus 2 1 5 minus 1 4 1/4 तसाच ठेवूया. स्लोप ऑफ लाइन MN is equal to 6 minus 3 8 minus 5 6 minus 3 3 8 minus 5 5 and 3 8 3/3 1. या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या पॉइंट्स मध्ये पहिल्याचा स्लोप मिळाला 1/4 आणि दुसऱ्याचा स्लोप आपल्याला मिळाला 3/3 1. यावरून स्लोप समान नाही हे दिसून येते. स्लोप ऑफ लाइन LM is not equal to slope of line MN. therefore points L हा पॉइंट्स आपल्याला दिलेला आहे 1 2 M 5 3 and N 8 6 are non कोलिनियर पॉइंट्स. हे बिंदू एक रेषीय नाहीत, कारण MN आणि LM आणि MN यांचा स्लोप इक्वल नाही. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 आपला या ठिकाणी सॉल्व्ह झाला. एक्झाम्पल नंबर 3 सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट जॉइनिंग P06 and Q12 20. 06 हा P पॉइंट आहे, Q 12 20 आहे. यांच्या दरम्यानचा मध्यबिंदू कोणता आहे त्याचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे, त्याचे निर्देशक मिळवायचे आहेत. समजा तो बिंदू यमच आहे असं समजूया. सपोज पॉइंट M is midpoint of segment PQ. therefore M XY कोऑर्डिनेट आहेत असं आपण समजूया. आणि P आणि Q चे कोऑर्डिनेट आपण घेऊया x1 y1 x2 y2 या पद्धतीने. आणि बाय युजिंग मिडपॉइंट फॉर्म्युला, therefore बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरूया. यामध्ये पहिला x चा निर्देशक घेऊया x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 0 प्लस 12 upon 2 is equal to 6 value of x. Y is equal to y1 plus y2 divided by 2 6 plus 20 upon 2 26 upon 2 is equal to 13 value of y 6 and 13. therefore M
एक्स वाय इज इक्वल टू 6,13. हे आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. काय? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ midpoint of segment PQ is 6,13. या पद्धतीनं PQ या रेषाखंडाचे, P आणि Q हे बिंदू दिलेल्या रेषाखंडाचे मध्यबिंदू 6, 13 आहेत. हे आपल्याला मिळणार आहेत. एक्झाम्पल नंबर 4. सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द रेशो इन विच द लाइन सेगमेंट जॉइनिंग the points A 38 and B -93 is divided by y axis. A हा बिंदू दिलाय 3, 8. B चे निर्देशक दिलेत आपल्याला -9, 3. आणखीन आपल्याला सांगितले ह्या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंडाला y अक्ष विभागतोय, पण कोणत्या गुणोत्तरात? y अक्ष काय करतोय? ह्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला दुभागतोय, विभागतोय, 2 भाग करतोय. तर तो किती गुणोत्तरात विभागेल, त्यांचा रेशो किती? समजा हा y अक्ष आहे आणि यावरती 3, आता हा x अक्ष आहे. 3 हा बिंदू इथं कुठेतरी असेल, 8 वरती असेल, समजा इथं कुठेतरी हा बिंदू आला. -9, 3. x अक्षाचा -9 इथं, y अक्षाचा -3 इथं, आणि या पद्धतीनं हा रेषाखंड असेल. तर ज्या रेशो मध्ये हा y अक्ष रेषाखंडाला डिवाइड करतोय ते गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे ह्या बिंदूचे निर्देशक आपण काढले x आणि y चे. विच पॉइंट असं म्हणले, या बिंदूंना जोडणाऱ्या y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतोय हे आपल्याला विचारले. ते गुणोत्तर आपण या ठिकाणी काढायचं. म्हणजे m बिंदू इथला काय असेल तो बघूया. समजा की हा एक m बिंदू आहे आणि तो त्याला डिवाइड करतोय. इथं आपल्याला ह्याचा x कोऑर्डिनेट चेक केला तर तो 0 असणार आहे आणि y कोऑर्डिनेट इथला किती आहे तो आपल्याला माहिती नाही, परंतु x कोऑर्डिनेट 100% माहिती आहे की तो 0 आहे, कारण ह्या अक्षावरील बिंदू आहे. y अक्षावरील कोणत्याही बिंदूचा x निर्देशक हा 0 असतो. मग याचा वापर आपण एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. सपोज point M divides the y-axis in the ratio m as n. m as n या गुणोत्तरात m हा बिंदू विभागत असेल. Therefore its x coordinate is 0, कारण तो y अक्षाला डिवाइड करतोय. Therefore coordinate of point M is 0y. By using section formula, सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. सेक्शन फॉर्म्युला आपल्याला वापरताना फक्त इथं x कोऑर्डिनेट 0 आहे, x चा निर्देशक 0 आहे, म्हणून x कोऑर्डिनेट असणारा सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. तोच का वापरायचा? कारण y कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही, x माहिती आहे, त्यावरून आपल्याला त्याचे रेशो काढता येतील. यामध्ये x ची किंमत 0 असणार आहे, m माहिती नाही,
x2 माहिती आहे, इथं आपण याचे निर्देशक टाकू x1 y1 x2 y2. मग आपण इथं x2 आहे -9 प्लस n माहिती नाही, x1 आहे 3 m प्लस n हा इकडे गेला की 0 होतोय, -9m प्लस 3n 9m इकडे आणूया प्लस 9m झाले, 3n तिथंच ठेवूया, m इथं ठेवूया, n इकडे आणूया डिवाइड झाला, 3 तसाच आहे, 9 तिकडे नेऊया डिवाइड झाला, 3 1 जा 3 3 3 जा 9, m upon n is equal to 1/3. Therefore ratio of the m as n is 1/3. म्हणजे AB रेषाखंड जो y अक्षाला डिवाइड करतोय, सॉरी y अक्ष AB रेषाखंडाला डिवाइड करतोय, तो कोणत्या गुणोत्तरात? 1/3. ते आपण या ठिकाणी इन वर्ड मध्ये लिहूया. Therefore the line segment joining A and B is divided in the ratio 1/3. Therefore line segment AB divides in the ratio m as n is equal to 1/3. म्हणजे रेषाखंड लाइन सेगमेंट AB, रेषाखंड AB हा 1/3 या गुणोत्तरात विभागणार आहे. एक्झाम्पल नंबर 5, सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द पॉइंट ऑन x axis which is equidistant from P 2 - 5 and Q -2 9. x अक्षावरचा असा बिंदू आपल्याला शोधायचा आहे की जो P आणि Q या दोन बिंदूंपासून इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावरती असेल. समजूया, आपल्याला दिलेले बिंदू आहेत P 2 - 5, Q दिलाय आपल्याला -2 9 आणि ते इक्विडिस्टन्स आहेत म्हणून सांगितले ऑन x ॲक्सिस. हा x अक्ष आहे, हा y अक्ष आहे. बिंदू आपण चेक करूया. x अक्षावरील कुठेतरी 2, y अक्षावरचा -5, इथं कुठेतरी बिंदू येईल -2 9, x अक्षाचा -2 आणि y अक्षाचा 9, इथं कुठेतरी बिंदू येईल. आणि या पद्धतीने आपल्याला समजा हा रेषाखंड असेल आणि यावरील आपल्याला बिंदूं समदूर असणार आहेत म्हणून सांगितले. म्हणजे इथं जो बिंदू असणार आहे कुठेतरी x अक्षावरचा, तो काय करतोय, त्यांना समान विभागतोय, डिवाइड समान करतोय. तर समजा इथं बिंदू आहे, इथं जाणवत नाही आपल्याला, लहान मोठं दिसतंय, आपण तरी समजूया की हा पॉइंट मध्यबिंदू आहे यांचा, कारण इक्विडिस्टन्स होतं हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. हा P आहे, हा Q आहे. तर ह्या बिंदूचे निर्देशक करा. आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पल 4 मध्ये आपण y कोऑर्डिनेटचे y चे कोऑर्डिनेट घेतले होते 0 y. तसे इथं आपल्याला कोऑर्डिनेट x चे काय मिळणार आहेत, तर समजा हा A बिंदू आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट x अक्षावरील, सॉरी मी इथं y अक्षावरचा घेतला होता, इथं आपल्याला x अक्ष सांगितलेला आहे. मग x अक्षाचा y निर्देशक हा 0 असतो. x चा निर्देशक कोणता, इथला, आणि याचा y निर्देशक असणार आहे 0, आणि हे आपल्याला काय असणार आहे, इक्विडिस्टन्स असणार आहे, हे सांगितलेलं आहे. मग या पद्धतीने आपण एक्झाम्पल मध्ये वापर करूया. सांगूया काय म्हणायचं. सपोज पॉइंट A x y is equidistant on the line segment PQ. PQ या रेषाखंडापासून समान अंतरावरती असणार आहे A x y. बट आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी 5th एक्झाम्पल मध्ये, फाइंड द
point on x-axis which is equidistance from P and Q. x-axis equidistance आहे. Therefore coordinate of x-axis किंवा x coordinate of point A असं म्हणू, तो आपल्याला मिळणार आहे xच and y coordinate is 0. कारण आता सांगितलेल्या आलेखामध्ये x अक्षावर बिंदू असेल, y निर्देशक 0. therefore axy is x0 या पद्धतीने मिळणार आहेत. मग डिस्टन्स सांगितलं, इक्विडिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग a पासून या पद्धतीने बिंदू असेल a, इथं p, इथं q, तर AP आणि AQ यांचं माप कसं असणार आहे, समान आहे. AP इज इक्वल टू AQ या पद्धतीने आपण माप घेऊया. AQ बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. अंडर स्क्वेअर रूट ऑफ AP x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -5 ब्रॅकेट स्क्वेअर AQ x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -9 ब्रॅकेट स्क्वेअर. Squaring on both sides. x-2 bracket square minus plus 5 square 25 x minus plus 2 bracket square plus minus 9 square 91. इथं म्हणायचं squaring on both sides. दोन्ही बाजूचा वर्ग केला. मग x वजा 2 चे आपण फोड करूया. a वजा b कंसाचा वर्ग या पद्धतीने आपल्याला मिळाला. पहिल्या पदाचा वर्ग, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 25 बरोबर पहिल्या पदाचा वर्ग, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 81. यामध्ये आपल्याला x² हा दोन्हीकडे समान आहे, हा निघून जाईल. -4x निघून जात नाही कारण इथं मायनस साइन आहे, इथं प्लस साइन आहे आणि अपोजिट साइडला आहेत. मग आपण काय करूया, 4x इथंच ठेवूया. हा 4x इकडे आणला, प्लस 4x झाला. त्यानंतर 25 इकडे आणला, -25 प्लस 4 प्लस 8 81 आणि 4 85 झाले. इज इक्वल टू 0च. या ठिकाणी 25 आहेत, 25 आणि 4 29 इकडे येणार आहेत, 29 आले अधिक हा 85. कारण 25 आणि 4 29 इकडे आले, वजा 29 झाले. 4 आणि 4 8x. 85 मधून आपल्याला 29 घालवायचे, 29 आणि 30 30 आणि 50 80 आणि 5 85 56 आपल्याला उत्तर मिळते, प्लस 56. या पद्धतीनं 8x इज इक्वल टू -56 आपल्याला मिळते. x इज इक्वल टू -56 अपॉन 8 8 7 56 -7 ही कुणाची किंमत मिळणार आहे, x ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग x हा वजा 7 झाला. आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट लाय ऑन द x एक्सिस विचारलेला आहे. देअरफॉर -70 is the point coordinate of point A lie on x-axis which is equidistance from
P 2 minus 5 and Q minus 2 9. या पद्धतीनं P आणि Q या दोन बिंदूंपासून एक्स अक्षावरील बिंदू A आपण मानलेला, तर त्याचा समान अंतरावरती असणाऱ्या बिंदूचे निर्देशक -7 हे असणार आहेत. क्वेश्चन नंबर 6. फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन द फॉलोइंग पॉइंट्स A, B, सेकंड P, Q and थर्ड R, S. A दिलेला आहे फर्स्ट मध्ये A0, आणखीन पुढे सांगितलंय B मध्ये 0A. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स A, B. आता A आपण घेतलेला आहे x1 y1, B घेतोय x2 y2. हे पॉइंट्स घेतल्यानंतर यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला मिळवायचं आहे बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. Distance between the points A, B is equal to under square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Zero minus A bracket square plus A minus 0 bracket square. 0 minus A bracket square A square, A minus 0 A square is equal to root of 2A square. या पद्धतीने आपल्याला A square आहे तो बाहेर निघणार, मिळणारी किंमत आहे √2 तसाच राहणार. A square स्क्वेअर रूट मधून बाहेर येणार 2A. डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स A, B इज इक्वल टू रूट ऑफ 2 इंटू A. या पद्धतीनं फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह झालं. थर्ड सिक्स्थ मधलं सेकंड पार्ट आपल्याला विचारलेला आहे. हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड मध्ये आपल्याला विचारलेला आहे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला P -6 -3, आणखीन Q दिलाय -1 9. आपण त्याला x1 y1 x2 y2 म्हणूया. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतोय फॉर्म्युला आपल्याला? डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स P, Q is equal to under square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square -1 -6 bracket square plus 9 -3 bracket square. यामध्ये आपल्याला किंमत ठेवायची आहे माइनस माइनस प्लस -1 प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस माइनस माइनस प्लस 9 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6 minus 1 5 square is equal to 25 plus 9 plus 3 12 square is equal to 144 is equal to under square root of 4 plus 5 9 2 plus 4 6 169 is equal to 13 is a distance between the points P and Q. या पद्धतीनं PQ या बिंदूंमधलं अंतर आपल्याला 13 मिळणार आहे. हे आपण लिहिलं. तिसऱ्या मध्ये आपल्याला विचारलेलं आहे तिसरे R आणि S दिलेत. R -3A A then SA -2A
या पद्धतीनं a -2a s चे कोऑर्डिनेट -3a अँड a हे p r चे कोऑर्डिनेट दिलेत. आपण x1 y1 मानू, देन याला x2 y2 मानू. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचा सूत्र वापरू. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, पूर्ण वाक्यात जागा कमी असल्यामुळे मी थोडक्यात लिहितोय. डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स आर एस इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये a -3a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2a -a ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने उत्तर मिळणार आहे. इथं मायनस मायनस प्लस a प्लस 3a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2a -3a ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. 3a प्लस a 4a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3a स्क्वेअर -3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. 4a ब्रॅकेट स्क्वेअर आपण करू, 4 स्क्वेअर 16 इंटू a स्क्वेअर. या पद्धतीने किंमत मिळाली. 16 आणि 9 यांची बेरीज 25 येते, 25a वर्ग. आता 25 आणि a वर्ग दोन्हीही वर्ग संख्या आहेत, बाहेर निघतील वर्गमुळाच्या. आपल्याला मिळणारी किंमत आहे 5a. ही कुणाची किंमत मिळाली? डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स आर एस. या पद्धतीनं आपण आर एस या बिंदूंमधील कोऑर्डिनेट आपण काढले 5a. PQ चे कोऑर्डिनेट, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स PQ 13, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स AB √2 इंटू a. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. या पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 5 चा फर्स्ट पार्ट क्वेश्चन नंबर 2 पासून 6 पर्यंत या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पासून स्टार्ट करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.